33 वार्ड में जितेंद्र वल्लभी इनकी बड़ी जोरों शोरों से ताकत के दिलों में बसने की कोशिश जारी है। ऐसी खबरों को बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026 मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार जनतेची गट यांच्या पक्षाचं युतीचे उमेदवार, लोकप्रिय उमेदवार जितेंद्र हिरालाल वळवी यांचं प्रचाराच्या कार्याचा आज उद्घाटन होतं आणि उत्स्फूर्तपणे सर्व येथील कार्यकर्ते रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि खरं तर मला वाटतं गेल्या 4 वर्षापासून मुंबई महानगरपालिकेची निवडणूक झाली नव्हती। त्यामुळे लोकांच्या जे काही अडचणी आहेत लोक अक्षरशः वैतागलेले आहेत आणि निवडणुकीच्या 15 दिवसाची वाट बघतायत। मला वाटतं जितेंद्र वळवी साहेब यांना जो त्यांचा पाठिंबा मिळतोय त्याच्यामुळे निश्चितपणाने त्यांचा विजय झाल्याशिवाय राहणार नाही आणि पुन्हा एकदा या मुंबई शहरामध्ये महाराष्ट्राच्या याच्यामध्ये की मुंबई ही शिवसेनेच्या ह्याच्यामध्ये असायला पाहिजे आणि त्या पद्धतीने इथे शिवसेनेचा भगवा पडल्याशिवाय राहणार नाही आणि मला अशी परिस्थिती आता आहे की या निमित्ताने सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि जितेंद्र वळवी एक अतिशय चांगला, नम्र आणि सेवाभावी वृत्तीने काम करणारा माजी नगरसेवक आहे। त्याच्यामुळे या विभागातल्या लोकांच्या प्रश्नांना न्याय दिला राहणार नाही त्याची निशाणी मशाल आहे। त्या मशालवर निश्चितपणाने लोकांचा आशीर्वाद मिळेल, त्याला निवडून जातील असा विश्वास आहे। मुंबईत ठाकरे ब्रँड विरुद्ध भाजप सामना खरं तर शासनाची ज्या पद्धतीने काम करण्याचं जे सुरू आहे, केवळ पैसा आणि पैशातून सत्ता, सत्तातून परवा पैसा, अशा पद्धतीने जी काय प्रथा सुरू आहे इस वीडियो को लाइक करें, हमारे चॅनल को सबस्क्राइब करें, भक्तीबाजी, बॅनरबाजी करें आणि सर्व हे चालू आहे। परंतु सर्वसामान्य लोक हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या सोबत आहे। त्याचं कारण ही मुंबईमध्ये कुठल्याही पक्षाचा माणूस असेल, कुठल्याही धर्माचा माणूस असेल, कुठल्याही प्रांतातला माणूस असेल तर प्रत्येकाला च्या मनामध्ये ही भावना आहे की मुंबई ही शिवसेनेकडेच असली पाहिजे। त्याचं कारण मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून करण्यात येण्याचे काम आहे ही दैनंदिन लोकांच्या अडचणी सोडवण्याची साठी महत्वाची आहे। त्याच्यामुळे शिवसेनेच्या शाखेतला कार्यकर्ता, शिवसेनेचा शाखा प्रमुख, शिवसेनेचा उपविभाग प्रमुख, शिवसेनेचा गटप्रमुख हे सर्वजण काम करत असताना तिथला नगरसेवक देखील तेवढ्या तत्परतेने या लोकांना न्याय देतो आणि म्हणून मुंबई शहरामध्ये ही सगळ्यांच्या मनामध्ये ठाम भूमिका झाली आहे की मुंबई शहरामध्ये शिवसेनेचाच भगवा फडकला पाहिजे आणि ठाकरे बँड हे निश्चितपणाने आहे की किती जण कोणी सांगितलं तरी हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी जे सांगितलंय की मुंबई इथल्या भूमिपुत्रांची आहे, ही मुंबई इथल्या आदिवासी बांधवांची आहे, ही मुंबई इथल्या कोळी बांधवांची आहे। त्याच्यामुळे हा इथला जो भूमिपुत्र आहे तो कुठल्या प्रांतातला असेल, कुठल्या धर्माचा असेल, कुठल्या जातीचा असेल, परंतु याच मुंबईच्या महाराष्ट्राच्या संस्कृतीशी जो एकरूप झाला तो इथला भूमिपुत्र आहे आणि त्यांना मुंबईमध्ये शिवसेना पाहिजे। त्यामुळे या निवडणुकीला फार महत्व आहे। तुम्ही आमदार झाल्यानंतर पहिल्यांदा निवडणूक होते आणि तुमच्या नेतृत्वात आज जोगेश्वर ठाकरे गट लढतो, तुमचे काय आदेश? उद्धव साहेबांनी लोकांची सेवा करण्यासाठी आम्हाला जे आदेश दिले त्याच्या माध्यमातून या ठिकाणी 8 प्रभागांमध्ये जे उमेदवार आहेत त्या 8च्या 8 उमेदवार निवडून आणून हे शिवसेनेचा योगीच विधानसभा हा बालेकिल्ला आहे, हा बालेकिल्ला आम्ही दाखवून दिल्याशिवाय राहणार अशी भावना सगळ्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये आहे आणि त्या पद्धतीने सगळे कामाला लागले आहेत आणि जनतेचा देखील तेवढ्याच प्रेमाने, तेवढ्याच आदराने, तेवढ्याच सन्मानाने प्रतिसाद मिळतोय। मी जनतेचं मनापासून आभार